हॅलो एव्हरीवन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चहासोबत खायला अगदी 10 मिनिटातच रेडी होणारा हा मुरमुऱ्यांचा चिवडा. तुम्ही बघू शकता की हा चिवडा किती छान कुरकुरीत झाला आहे. तुम्हाला आवाज ऐकून समजत असेल. तर चला आपण इथे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सध्या बाहेर पाऊस पण चालू आहे आणि पावसाळ्यात नेहमी असं वाटतं की काही ना काही गरमागरम खावं. त्यामुळे मी हा थोडासा जस्ट एक चहासोबत खायला इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून बनवला होता. तुमच्यासोबत पण मी ही रेसिपी शेअर करते. इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये मी जेवढा आता मला बनवायचा होता चिवडा तेवढे मी मुरमुरे टाकून घेतले आहे आणि ते असे भाजून घेणार आहे. मुरमुरे भाजताना आपल्याला त्याचा कलरही चेंज करायचा नाही, काहीच करायचं नाही आहे. फक्त आता थोडंसं बाहेर पाऊस पडतो आहे, क्लायमेट चेंज झाला आहे, त्यामुळे मुरमुरे जे आहेत ते असे सादळून जातात. त्यामुळे मी हे कढईमध्ये भाजून घेणार आहे आणि फक्त हाताला असे थोडेसे नॉर्मल कोमट लागतील इथपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता हे भाजल्यानंतर लगेचच असे एकदम क्रिस्पी झाले आहे आणि मी असे हाताने प्रेस करून पण बघू शकते की लगेच ते असे दाबले जात आहेत. ते अशा पद्धतीने आपल्याला मुरमुरे भाजून घ्यायचे आहे. फक्त 2 मिनटं भाजले आहेत. त्यानंतर ते एका ताटात मी काढून घेतले आहे किंवा एखाद्या मोठ्या घमिल्यात भांड्यात आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. माझ्याकडे मोठं घमेलं नव्हतं म्हणून मी ते ताटातच काढले आहे. त्याच कढईत थोडंसं तेल टाकलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी इथे कुठलंही प्रमाण फिक्स घेतलेलं नाही आहे. तर सगळं असं अंदाजेच टाकलं आहे. तर अर्ध्या वाटीलाही थोडेसे कमी मी इथे शेंगदाणे तेलात टाकले आहे आणि शेंगदाण्याचा कलर थोडासा डार्क होस तर मी ते फ्राय करून घेणार आहे. तर ही रेसिपी सगळ्यांनाच आवडते. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच हे आवडतं त्यामुळे आणि बनायला पण अगदी सोपे आहे. तुम्ही आत्ता जरी बनवायला घेतली तर पुढच्या 5 ते 10 मिनटात लगेच ही रेसिपी रेडी होईल. तर अशा पद्धतीने शेंगदाणे इथे तळून घेतले आहे आणि ते लगेच ज्या ताटात मी कुरमुरे काढले होते त्याच्यावरतून हे शेंगदाणे टाकून घेणार आहे. त्यानंतर त्याच तेलात मी थोडेसे डाळ्या पण फ्राय करून घेणार आहे. डाळ्या इथे 2 ते 3 चम्मचच घेतल्या आहे मी. त्यांचा पण थोडासा कलर डार्क होस तर त्या पण फ्राय करून घ्यायच्या आहे. ते चहासोबत नेहमी खारी, बिस्किट, टोस्ट हे खाण्यापेक्षा असे काहीतरी स्नॅक्स असले तर अजूनच मज्जा येते आणि क्लायमेट पण आता सध्या इतका छान झालेला आहे की काही ना काही आपल्याला खावंसं वाटतंच. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आता सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आणि माझा सगळ्यात फेवरेट इन्ग्रेडियंट चिवड्यामधला तो म्हणजे आहे लसूण. तर लसूणच्या इथे मी 10-12 पाकळ्या घेतल्या आहेत. त्यांचे सालं मी काढलेले नाही आहे. पाकळ्या अशा वेगवेगळ्या करून घेतल्या आहे फक्त आणि तो लसूण मी असा ठेचून घेतला आहे. व्हिडिओमध्ये दिसते तशी प्रत्येक लसूणची पाकळी जी आहे ती अशी ठेचली गेली पाहिजे. त्यानंतर ते पण आपल्याला तेलात व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. लसूणमुळे चिवड्याची टेस्ट फारच छान लागते. एकदम असं टेस्ट मेकर जो म्हणतो का ज्याच्याने टेस्टमध्ये फारच चेंज येऊन जातो तर ते काम हे लसूण करतो. त्यामुळे लसणाचा जो चिवडा पण जो असतो तो पण मला खूप आवडतो. तर असं लसूणचा कलर सोनेरी होस तर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे सगळं त्याच ताटात मी काढून घेते आहे फ्राय करून. त्यानंतर इथे भरपूर कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्ता पण तेलात फ्राय करून घ्यायचा आणि तो पण त्याच ताटात टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशाच भरपूर रेसिपीज तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला पण लाईक करा. तर इथे बघू शकता तुम्ही एवढं तेल उरलं होतं पण मला ते तेल जास्त वाटत होतं त्यामुळे मी ते तेल एका वाटीत काढून घेतलं आहे आणि आता जेवढं तेल मला लागणार आहे तेवढंच मी तेल कढईत राहू दिलं आहे. तर बघा हे सगळं जे आपण फ्राय केलं होतं ते मी एका ताटात काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आता याच कढईत या तेलात मी स्पायसेस टाकणार आहे. पाव चम्मच हळद टाकली आहे. 1.5 चम्मच इथे लाल मसाला टाकला आहे. हा चिवडा खाणारी माझी लहान मुलगी पण आहे त्यामुळे मी इथे तिखट कमी वापरलं आहे. वरतून अर्धा चम्मच गरम मसाला टाकला आहे. गरम मसाला ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरी चालतो. आणि हे पूर्ण मंद गॅस होता त्याच्यानंतरच मी याच्यात मसाले टाकले आहे. थोडंसं मीडियम गॅस किंवा हाय गॅसवर आपल्याला मसाले टाकायचे नाही तर ते लगेच जळून जातात. एकदम मंद गॅसवर मसाले टाकून लगेच मी हे मिश्रण टाकून घेणार आहे मुरमुरे वगैरे. आता एक गोष्ट मी विसरली की ह्याच तेलात आपल्याला मीठ पण टाकायचं आहे पण ते मी विसरले. त्यानंतर हे सगळं कुरमुरे टाकल्यानंतर माझ्या ते लक्षात आलं त्यामुळे मी वरतून चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. तुम्ही या तेलातच मीठ पण तेव्हाच टाकू शकता.
त्यानंतर आता ही जी प्रोसेस आहे सगळं मिश्रण म्हणजे मुरमुरे वगैरे टाकल्यानंतर मिक्स करायची. तर हे मिक्स करायला आपल्याला 5 ते 7 मिनटं लागणार आहे. एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे. प्रत्येक मुरमुऱ्याला इथे व्यवस्थित मसाला लागला पाहिजे. नाही तर आपण घाईघाईत मिक्स करतो आणि फक्त आपल्याला असं दिसतं की कलर झाला आहे, चेंज झाला आहे मुरमुऱ्यांचा, बट ते तसं नसतं. मग आपण खायला गेलो का एखादा घास मसाल्याचा लागतो आणि एखादा घास असा नॉर्मल मुरमुऱ्यांचा लागतो. त्यामुळे वेळ घ्यायचा इथे आणि इथे पूर्ण गॅस आपल्याला लो राहू द्यायचा आहे. मंद गॅसवरच हे करायचं आहे आणि कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. खायला एकदम क्रिस्पी आणि एकदम चविष्ट झाला होता हा चिवडा. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. काही जास्त इन्ग्रेडियंट्स फॅन्सी इन्ग्रेडियंट्स मी वापरले नाही. घरात जे अवेलेबल होतं इझी तेच वापरलेलं आहे. तर आता इथे मिक्सरमध्ये मी 2 ते 3 चम्मच साखर दळून घेतली होती. तर जसं लसूण एक मेन इन्ग्रेडियंट आहे, लसूण जसं एक टेस्ट मेकर म्हणू शकतो आपण, तसंच ही पिठी साखर पण एक वेगळीच चव आणते चिवड्याला. तर वरतून मी 1 ते 1.5 चम्मच पिठी साखर टाकली आहे आणि पुन्हा हा मिक्स करून घेणार आहे. 5 ते 7 मिनटं कंटिन्यू मंद गॅसवर मिक्स करत राहायचं आहे. तर तुम्ही नक्की हा चिवडा ट्राय करून बघा. आता मी इथे 500 ग्रॅमचं मुरमुऱ्यांचं पॅकेट होतं, पण त्यातलं मी अगदी थोडेच मुरमुरे वापरले, जेवढ्याचा मला चिवडा करायचा होता तेवढे. आता मी मुरमुऱ्यांचा चिवडा करताना पण असे वेगवेगळे काही ना काही पद्धती ट्राय करत असते. त्यातलाच हा एक प्रकार होता जो मी तुमच्यासोबत शेअर केला. आता इथे गरमागरम खायला तर इतका टेस्टी लागत होता तो, म्हणजे मी तर चालू कढईतच लगेच खायला चालू केलं होतं. तर अशा पद्धतीने आपली रेसिपी रेडी आहे. तर कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा, कमेंट देखील करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबातच विसरू नका. चॅनलला अजून भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्या पण बघायला विसरू नका. अजून कुठली रेसिपी बनवायला आवडेल तेही मला सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.